हे आहे कोण कोणाचा घेऊ पासी प्राण युद्ध करीन म्हणसी दारुण हे मूर्ख पण क्रोधाचे. आलं का? मूर्ख पण क्रोधाचे हे काम क्रोध पाही जया ते कृपेची साठवण नाही हे कृतांताच्या ठाई माणिजती हे ज्ञाननिधीचे भुजंग भजन मार्गीचे मांग मारक हे. किती नाव लिहिलं यांना? म्हणजे जे माणूस क्रोधावर नियंत्रण ठेवत नाही ना, काम आणि क्रोध हे दोन एवढे घातक आहेत की ते परमार्थ सिद्धीला जाऊच देत नाहीत. कसलाही पट्या असू त्याकडे हे त्याच्यात ते दोन टाकले तरच तिकडं पुढे जातो. म्हणून त्याला सांगितलं हा मूर्खपणा आहे. कोण म्हणतोय? प्रभू रामचंद्र सख्या भावालाच मूर्ख ठरवलं. कशामुळं? तर्कामुळं आणि क्रोधामुळं. दोन्ही गुण त्याच्याकडे होते लक्ष्मणाकडे. म्हणून त्याला मूर्ख ठरावं लागलं रामाच्या समोर. चला. हे मिथ्या भरतामासी पूर्वीपासून विरुद्ध वदला नाही स्वप्नी तो वदिल वना येवोनी हे मिथ्या वाणी जल्पसी. तुला कसं काही कळत नाही रे लक्ष्मणा? अरे लहानपणापासून आज तागायतपर्यंत आम्ही एकत्र नांदलोय. पाठीवर पाय देऊन आलेला भाऊ तो. साधा माझ्या विरोधात एक शब्द त्यानं उच्चारला नाही. माझ्या शब्दाचं उल्लंघन कधी केलं नाही. माझ्या मर्यादेच्या बाहेर कधी गेला नाही. आणि तो आज मारण्याकरता येईलच कसा हे तुझ्या मनात तरी कसं काय यावं? असं कोण? रामप्रभू लक्ष्मणाला बोलू लागले. येथे काय धरिसी धनुष्य बाण कोणावरी घेतो शिखर्ग ओढण भरत माझा जीव प्राण त्यावरी निर्वाण करू नको. कशासाठी हातामध्ये धनुष्य घेतलंय? कुणाचा प्राण घेणार आहेस? आणि ज्याचा प्राण घेणार आहे तो कोण आहे सांगू का? तो भरत नाहीच आहे. तो माझा जीवकी प्राण, माझा प्राण आहे. मी परवा बी याच्याबद्दल बोललेलो आहे की भरतात आणि लक्ष्मणात अंतर एवढंच आहे. लक्ष्मण आणि भरत भाऊही आहेत आणि भक्तही आहेत. फक्त दोघातला फरक काय आहे की भरत म्हणत होता मी रामाचा आहे आणि लक्ष्मणच म्हणत होता राम माझा आहे. आता फरक काहीच नाही बरं का. माझा म्हणण्यात आणि मी रामाचा म्हणण्यात त्याच्यात फरक लय मोठा फरक आहे. मरण्या जगण्याची जबाबदारी भरताची रामावर होती आणि रामासहित लक्ष्मणाची मरण्या जगण्याची जबाबदारी लक्ष्मणावर होती. हे तुम्हाला चांगलं माहिती. 14 वर्ष बाबा झोपला नाही. कशामुळे? माझी भाऊजाईन माझा भाऊ यांचं रक्षण करण्याकरता मी आलोय हातात धनुष्यबाण घेऊन. आणि या बाबाने विचारलंय ना तो खाल्लंय का, तू झोपलाय का, काही विचारलं नाही. का बरं? रामाच्या संगतीत होता की किती जवळ होता. पण नाही, इथं राहायचा आणि चिंता भरताची करायचा. राम तिथून चिंता त्याला पूर्ण दृष्टीने निहाळीले. तसा भरत राखलेला आहे. त्यानं अन्न पाणी खाल्लं नाही पण त्यांच्या कृपा आशीर्वादानं जगला. यालाच मग महाभारतामध्ये याचं सुंदर कोटाळे महाराज सुंदर न्याय आले दोन या दोघाबद्दलचे. एक मार्जार न्याय आणि एक मरकट न्याय. मार्जार न्याय म्हणजे ज्या मांजर दातानं उंदर खलास करतं त्याच दातानं मांजर आपल्या पिल्याला घेऊन 7 घरामध्ये संरक्षण करतं. कारण पिलं म्हणत असतात आई माझी, मी आईच आहे. मांजराची पिलं काय म्हणतात? मी आईच आहे. म्हणून मरण्या जगण्याची जबाबदारी मांजर वाहते आणि त्यांना सुरक्षित जगवते. आणि इकडं मरकट न्याय. माकडी पिलाला जन्म देते आणि त्याच दिवशी सांगून टाकते तुला जगायचंय का? जगायचं असतील तर तुला वाहण्याकरता मला वेगळे हात नाहीत. तुला माझ्या पोटाला घट्ट धरावं लागेल. माझा आणि तुझं उदर भरण्याकरता मला या झाडावरून त्या झाडावर उड्या माराव्या लागतात आणि उड्या मारताना तुला पकडण्याकरता मला वेगळे हात नाहीत. तुला जगायचं असलं तर तू काय कर, मला घट्ट पकड. याला मरकट न्याय. तसंच लक्ष्मण हा मरकट न्याय. लक्ष्मणाचा होता तो मरकट न्याय होता आणि भरताचा होता तो मार्जार न्याय होता. म्हणून प्रभूनं तिथून सांभाळून लक्ष्मणाला हे उद्देशून बोलू लागलेले आहेत. राम सैन्यामचे अंकित त्याचा तू करू नये घात क्रोध सांडोनी होई शांत ऐक वचनार्थ पै माझा. हे माझं सैन्य. राजा दशरथाचं सैन्य म्हणजे कालांतरानं ते माझं सैन्य. आणि माझ्या सैन्याचा घात करू नको. सैन्याने माझ्यासाठी जीव काढून ठेवलेला जीव. वाल्मिकी रामायणामध्ये असा उल्लेख आलाय कोटाळे महाराज. प्रभू रामचंद्र वनवासाला गेल्यानंतर 14 महिने 14 दिवस एवढं व्रत
भगवान प्रभू रामचंद्राने अयोध्या याला नेली, वैकुंठाला नेली. ऐका बरं का, वैकुंठाला नेली. अयोध्येतलं कुत्र मांजर पाल सरूड सुद्धा ठेवला नाही. का बरं एवढं त्यांच्यावर प्रेम केलं? आम्ही काय गाढवं मारली होती का? आमच्यातली बी 10-5 बसवायची की शेजारच्या गावाचं? नाही नेली, फक्त अयोध्याच नेली. का नेली? तर अयोध्यावासियांनी असं व्रत धरलं होतं की 14 वर्ष आणि 14 दिवस राम प्रभू माघारी येईपर्यंत त्यांना एकही मूल जन्माला येऊ दिलं नाही. आता तुम्ही ओळखून घ्या. व्रत कसलं धरलं होतं? कसलं नैष्ठिक, कसलं ते व्रत झालं? भोगामध्ये राहून त्याग करणं इतकी सोपी गोष्ट नाही. त्याला विवेकासह आलेलं वैराग्य म्हणतात. आणि म्हणून रामाला न्यावं लागलं ते सगळंच्या सगळं. अशी जर माझी सैन्य माझ्यावर प्रेम करणार, त्याला कुणाला मारतोस तू? जरा रागावर शांती मिळेल. शांती परते नाही सुख. तुला सुख मिळवायचं असेल तर जरा रागावर नियंत्रण ठेव, असं लक्ष्मणाला राम बोलतात. हा, भरत वदिला मला गुणी, हा भय संकोच तुझे मनी. भरतापासून विरुद्ध करणी जागृती स्वप्नी घडेना. जाऊ दे बाकीचा. आता राम किती शुद्धीवर आणलं लक्ष्मणाला. त्यानं धनुष्यबाण तर ठेवलाच खाली तेवढ्या 2 शब्दात. भरत मला मारील हे तुझ्या मनात तरी कसं काय आलं? प्रश्नार्थी चिन्ह आहे बरं का रामाचं लक्ष्मणाला. तुला हे असं का वाटलं? आणि भरताच्या मनात असं येईल असं तुझ्या मनात वाटणं म्हणजे तू आमच्यापेक्षा वेगळा असं मला वाटायला. शब्दातच आलं का नाही? अंतर पडलं का नाही दोघांच्या? की तुझ्या मनात तरी का असं यावं? थोडा विवेक जागा कर, शांत हो, जरा लक्ष दे. हे आलेला कोण आहे, कशा करता आला, याचा विचार कधी केलायस का? तो उठला आणि धनुष्यबाण घेऊनच लगे रागावून निर्वाणीचा बाण त्याच्यावर काय धरला? काय नाटकं करतोस? जरा क्रोधाला आवर. असं कोण? रामप्रभू लक्ष्मणाला बोलतात. लक्ष्मणा तुझं नाही ज्ञान, मनोशी होशी क्रोधायमान. तुझं मी सांगेन मुळीची खून, ते सावधान परिसावे. आता किती किती सोपी गोष्ट शिकण्यासारखी रामायणातून. काय म्हणतात राम? लक्ष्मणा तुझं नाही. आता तो देवाच्या संगतीमध्ये राहतो त्याला ज्ञान नाही म्हणल्यावर आपलं कुठं टिमकं वाजवायचं सांगा. जिथं उंटाच्या माधुरी येऊन पाणी चाललंय आणि शिडी म्हणते आळापण्या भिजत्याल का? आम्ही म्हणतो आम्ही रामायण काय कळतं तुला? त्या लक्ष्मणाला कळलं नाही. शिता आम्हाला काय कळत नाही? खरी गोष्ट आहे का नाही? लक्ष्मणा तुझं नाही ज्ञान. जरा विवेक जागा कर. ऐक, मी अंतर खून सांगतो. ज्ञानाचे अंतर. ज्ञान कोणत्या माणसाला प्राप्त होतं बरं का? वितरागी असावं लागतं तर ज्ञान प्राप्त होत असतं. भरत रामाच्या संगतीत नव्हता, पण पूर्णच्या पूर्ण रामाचं ज्ञान हनुमंताला भरतापाशी दिसलं होतं. म्हणून रामच भरत भासला. भरतच राम भासला का? काय बघा, नामासरसे पालटे काया, ध्यानी ध्याता पंढरी राया. आणि नामासरसे पालटे काया. काया म्हणजे शरीर. भरताचं शरीर भरत रूप राहिलंच नव्हतं का? इतकं भजन केलं, इतकं भजन, ज्याचं भजन केलं तद्रूपच झाला, रामरूपच झाला. इतक्या विवेकी बुद्धिवान हनुमंताला सुद्धा भ्रम पडावा हा भरत नसून राम आहे. आपल्याला ओळखू येईल का? बुद्धिमताम वरिष्ठ. जगाच्या पाठीवर हनुमंतासारखी बुद्धी अजून जगात कोणाला नाही. त्याला भ्रम पडलाय. हे कशामुळं घडलं? ती त्याच्यापाशी वैराग्य होतं, विवेक होता, शांती होती आणि भक्ती होती. या चारीमुळं तो रामरूपच झाला होता. आणि हे त्याच्या संगतीत असून, लक्ष्मण रामाच्या संगतीत असून राम धडकच म्हणतो तुझं नाही ज्ञान. भरता तुला ज्ञान नाही. मी अंतरखुणा सांगतो, ऐक. एक पिंडाचे नित्य अद्भुत, भरता नेमी रघुनाथ. तू भरताचा करिता घात, मजही अनर्थ होऊ पाहे. बघ, तुला कल्पना नाही. मी अंतरखुणा सांगतो म्हणजे जरा शांत होशील. आणि माणसाला कसं बरं का, मुद्द्यावर बोट ठेवल्यावरच माणूस शांत होतं. तर त्याला पटत नाही ना. एक त्या कैकईचा पिंड भाग घारीनं मिळाला. हे सगळ्याला रामायण नाही सांगायचं मला. आणि कैकई तशी राहू नये म्हणून या दोघीला किव आली. कुणाला? कौशल्यला आणि सुमित्रेला. मग कौशल्यनं एका पिंडाचे 2 भाग केले. त्यातला एक भाग जो कैकईला दिला ना, त्या भागाचा म्हणजे माझ्यातून गेलेल्या अर्ध्या भागाचाच भरत आहे. म्हणजे भरत मी अखंड पिंडाचे म्हणजे एकच आहोत. जर कदाचित तू भरताचा घात केला तर तिथं घात झाल्या इथं माझा घात झालेला दिसेल. कोण? राम प्रभू लक्ष्मणाला सांगतात.
आम्हा दोघांचा एक प्राण वा. या लागी गा विरुद्ध वचन भरतान बोलावे आपण माझी शिकवण मानावी. माझी शिकवण मानावी. लक्ष्मणा तुझं डोकं चालूच नको आणि तुझं डोकं चालायचं उगं राहिलंच नाही आता, कारण तू विवेक नावाने शून्य झालास. भरत हा माझा प्राण आहे. जर भरताबद्दल तू मारायचं तर आता दूरच राहिलं, पण त्याच्याबद्दल अशी वचनं जे बोलतो ना ते भरताला लागत नसून ती वचनं माझ्या अंतकरणाला लागतात. का? भरत आणि मी एक, माझाच प्राण म्हणजे भरत आहे. हे त्याला बोलत नाहीस तू. काय बघा, मी मगाशी म्हणलेलो काही चुकीचे का? याला मारदार न्याय म्हणतात. सर्वस्व भरताची जबाबदारी प्रभू रामचंद्र वाहत होते तिथं राहून, आणि हे संघ राहून याला तसं बोलत होते. याच्यातूनच फरक कळलं का नाही? सगळी जबाबदारी तू माझा भक्त आहेस म्हणून घेतोस, पण भक्ताची चिन्ह तुझ्या अंगी अजून उमटलेली नाहीत. भरत माझ्याजवळ नाही तरी पण सर्वस्व त्याच्याजवळ, तो माझा प्राणच आहे. त्याच्याबद्दल असा अपशब्द सुद्धा तू बोलू नकोस. विरुद्ध जे बोलसी भरता ते चढेल माझी या माथा ऐसे जानो नी तत्वता विरुद्ध वार्ता न वदावी. तू जे जे भरताला बोलशील, जे जे अपशब्दाने बोलशील, काय जे बोलणार आहेस, हे भरताला नसून ते माझ्या माथ्यावर आहे. ते प्रत्यक्ष मलाच शब्द लागतात, इथल्या इथंच लागतात. म्हणून याच्याकरता आता तरी सावध हो. आता तरी त्याला तसं बोलू नको. करायचं तर लांबच राहिलं हो, बाकीच्या गोष्टी तर सोडूनच दिल्या, पण त्याला बोलण्याच्या बाबतीत सुद्धा जरा सुधरून बोल. म्हणून माणसानं अगोदर विचार करावं आणि नंतर बोलावं. हे फसलं, हे अगोदर बोललं, नुसतं बोललं नाही, कृतीत उतरलं होतं. उगा आवरलं म्हणून त्याला बाण होणार काय वेळ लागला होता असता का? त्याने तयारच केलं ना, निर्वाणीचा बाणच लावून ठेवला होता गड्याने, कानडी ओढून तयार. राम जर बोलत नव्हते तर क्रिया सुद्धा तो करत होता. नुसतं पाहण्यात दृष्टी बदलली नव्हती, वृत्ती बदलली नव्हती, तर कर्मात सुद्धा त्याचा बदल झालता. म्हणून करता त्याला अपशब्दाने तू बोलू नकोस, ते सगळं माझ्या माथ्यावर बसतंय. याची परिगा सज्ञान भूती देखदा गा भगवान विरुद्ध न बोलती वचन समाधान तिने त्यांसी. ज्ञानेश्वरी ती ज्ञानोबरायची ओवी. या लागी गा सज्ञान भूते देखती भगवान सर्वामिती वासुदेव. हे दृष्टी कधी ती सांगू का? याच्यावर मात करावी लागते. कशावर? क्रोधावर मात करावी लागते, वैराग्य राहावं लागतं आणि विवेक जागा करावा लागतो. या 3 गोष्टी जर आपल्यापाशी असतील आणि भक्तीमध्ये रत व्हावं लागतं, मग सर्वांच्या हृदय देशी मे अमुक आहे ऐशी जी बुद्धेस्पुरी अहर्निशिते वस्तुगा म्हणजे भगवान परमात्माच आहे अशी सज्ञान बघतात. सज्ञान कोणाला म्हणलाय या शब्दामध्ये उल्लेख केला नाही. काय वेळेस काय असतात, मोठी माणसं ज्यावेळेस बोलतात का भगवान परमात्मा किंवा तुकोबरासारखी, त्यावेळेस प्रत्यक्षरिती बोलत नाहीत, प्रत्यक्षदर्शी बोलत नाहीत. तिथं एखाद्या शब्दाचा अभाव जरी असला तरी त्यात शब्द आपण घालायचं. हे भरताबद्दलचं बोलतोय. भरताने सर्वभूती भगवान बघितलाय आणि तुला भरतातच वैरी दिसतोय म्हणल्यावर इतका फरक कसा काय? आणि एक आहे चिन्ह आम्हा चौघाचा एक प्राण तेही सांगेन लक्षण सावधान अवधारी. आता लईच तोडून बोलल्यावर वाईट वाटेल त्याला, म्हणून रामाने सावरून घेतलं. तसं तर हो, आपल्या चौघाचा एकच प्राण आहे. कुणाचा? भरत, शत्रुघ्न आणि राम लक्ष्मण. हे चौघही एकाच प्राणाची आहेत. त्याची चिन्ह सांगतो काय? असं तुला पटत नसेल तर ऐक मी काय सांगतोय. पुत्रेष्टी याग करी दशरथ ऋष्य शृंग करता करता तेथ एक ताट पायस युक्त दिधले निश्चित अग्नि पुरुषे. तर आपल्या बापाला पोरगच होत नव्हतं. काय राम सांगतात बघा की पोरगच होत नव्हतं. कितीतरी आठा असतात. राजा दशरथाकडे सगळं वैभव होतं, पण संसारामध्ये हुडकावं, माणसाकडून शोधून काढावं. राजा दशरथ बी शेवटी प्रतिलोकातच होता ना. जरी देवाचा बाप असला तरी सगळी सुख पाहायला मिळत होती कोटाळे महाराज त्याच्या. इंद्राच्या राजधानीत जर त्याच्यावर कधी स्वारी केली ना
तर मृत्यू लोकातला दशरथाला इंद्र मित्र होता त्याचा, तिथं गेला ना तर सोन्याचं सिंहासन दशरथ राजा करता रिकामं करायचा आणि आपण बाजूला बसायचा, इतकी ताकद होती. त्याचा रथ घोड्यासहित इथनं उडाला म्हणजे अमरावतीपर्यंत जात होता. काय सामर्थ्य असं राजा दशरथाचं. पण त्याला इतकं वैभव पायाला लोळत होतं. इंद्रासारखा मित्र होता, जनकासारखा येवाई होता, इतकं सगळं वैभव, अयोध्यासारखी सुंदर नगरी होती आणि सार्वभौम पद त्याच्याकडे होतं, पराक्रम होतं, पुण्य होतं. मेलेली गाय नुसत्या सेवकाने उठवली होती. जात नाही रामायण सांगायने, दशरथ राजाच्या सेवकाने गाय उठवली मेलेली जनक राजाच्या शिवारात. ते लय मोठं रामायण आहे वाल्मिकी रामायणामध्ये, जाऊ दे ते. पण एवढं सगळं वैभव, मग सुखाने नांदायला काय अडचण होती. तेच जाऊन एक रडला कुणापाशी, वशिष्ठापाशी, मुळू रडत बसला. वशिष्ठाने विचारला रडायला काय झालं. सगळी सुख आहेत पण संतती नाही. मी म्हणतो नसेल. वशिष्ठ काय म्हणले, नसेल काय फरक पड आहे, त्यानं काय दिवे लावल्यात. वशिष्ठाने काय सांगितलं, ज्याला 4 मुलं आहेत त्यांनी काय दिवे लावले, तुझे काय दिवे लावणार आहेत. नसली बाकीची सुख होती ना, पण रडला. म्हणून त्याला काय केलं, ऋषीश्रंग्याला आणावं लागलं. त्याला ती मुलगी द्यावा लागली, त्याचं लग्न करावं लागलं, त्याच्या हातून यज्ञ करावं. लय कुठं नाही केला हे, ते यज्ञ करावा लागला. आणि मग त्या यज्ञ कुंडातून अग्निनारायणाने पायस दिलं. तेव्हा 3 दिली नव्हती किंवा 4 दिली नव्हती, एकच खिरीचं भांड, एकच पात्र त्या पायसातून बाहेर निघालं. आणि निघाल्यामुळं आपण चौघे एक कसं हे सांगतोय. चला, त्याचे केले 4 भाग, एका पिंडाच्या मी 2, सापत्न भागाचा विभाग, विकल्प द्वागाम नाही. त्याचे केले 4 भाग, कशाचे, त्या पिंडाचे. आणि त्या एका पिंडाचे पुन्हा 2 झाले का ते नेल्यानंतर. म्हणून एका पिंडाचे 2 झाल्यानंतर सावतर भावाचा जो तो भाव लावलायस, आता तुझ्या मनामध्ये तोच आलाय ना भाव, की त्यानं राजा वैभवासाठी पुन्हा राम माघारी येऊन म्हणून मारण्याकरता आला. तो बरेच तर्क रचले त्याच्यावर, तर्क तर्काचा कधी कुतर्क होईल काय सांगता येत नाही. हे तर्क सगळे फोलकट आहेत. हे माझा सावत्र भाऊ नाहीच आहे, हे रामाचं म्हणणं आहे बरं का. भरत हा माझा सापत्न म्हणजे सावत्र भाऊ नाही का, एकाच पिंडाचे आम्ही 2 आहोत. असेल कुस वेगळी पण बीज एकच आहे. राजा दशरथाचंच नाव आहे त्याच्या बी पाठीमागं, माझ्या बी पाठीमागं. म्हणून आम्ही सावत्र नाही, हे भाव तिथं लावू नकोस असं भरताला लक्ष्मणाला बोलतात. प्रथम पायसाचे 3 भाग, गाडीने नेला कैकईचा भाग, 2 भागांचे केले 4 भाग, ते आम्ही अवघे एक पिंडी. मुळात निघालेल्या पायसाचे 3 भाग 3 राण्याला देण्याकरता निघाले. कैकईच्या हातातला विलंबो कार्य नासेनम, रामायणामधूनच शिकायचे. चांगल्या कामाला उशीर करत जाऊ नये. तिनं उगाच रुसून बसली का, फक्त कौशल्याच्या हातात आधी का दिला म्हणून. काय रुसाय तरी कारण, बरं आधी दिला काय मागून दिला काय फरक पडतो का. पण ती बाईची जातात, जरी रामाची आई असली तरी बाईची ना शेवटी नालायकपणा तिनंच केला ना. तिनं काय केलं म्हणले, तिलाच का आधी मान दिला, मी तुमची लाडकी होते, आमका होते, ते सगळं. अगं मग समजूत काढा गेले तवर तर ते कार्यक्रम व्हायचाच होता पुढचा. ते हनुमंतराय यायचे होते ना यांच्यात, म्हणून ते 3 पिंडाचा. आणि राहिलेल्या 2 पिंडाचे 2 भाग केले, म्हणजे 4 भाग केले. त्या 4 भागापैकी 1 भाग जो आहे ना माझ्या आईने दिलेला, त्याच भागाचा भरत आहे. त्यामुळं सापत्य हा भाव तिथं लागत नाही. 5वा भाग घारी नेत, त्याने ती झाली शापमुक्त, तिशी अंजनी जन्म प्राप्त, भाग उदरात तिच्या. बरं ते घार तरी काय अशी की कावळं खाणारी, जनावर खाणारी घार नव्हती. ती एक अप्सरा होती, ती नाचताना चुकली, तिला शाप दिलता घार होशील. तिनं विनंती केली मला कवा मुक्त करतात. त्यानं सांगितलं की काही रुसून बसेल, तिच्या हातातला ते भाग झडपायचा आणि तो नेऊन अंजनीच्या कुशीमध्ये टाकायचा, ओटीमध्ये टाकायचा. हे टाकलं की तो मुक्त होशील. ती गेली मुक्त होऊन, आणि अंजनीच्या उदरामध्ये ते गर्भ राहिला. कोणता, जो अखंड पिंड नेलता, कारण त्याचे 2 भाग झाले नव्हते. राहिलेल्या 2 भागाचे 4 झाले. पण गारीनं जो नेलता तो कैकईचा अखंडच नेलता, काही ठेवलं नव्हतं हातात. आणि त्या भागाचा हनुमंत एकटा असल्यामुळे तो अखंड पिंडाचा आहे. आणि हे सगळे अर्ध पिंडाचे 4 जण आहेत. चला, त्या भागाचा जाण निश्चित, जन्म पावला हनुमंत, या लागी म्हणती अंजनी सूत, वायुसूत तोही एके. हा, ते खरा तो भाऊच आहे आपला. हे ओव्या कुठं आल्यात बघा रामायणामध्ये.
आलं का युद्धाचा पाड काय ही संदर्भ जोडायचा आहे तिथं. आता ते आपल्या खोपडीत बसत नाही. हा मला गंज चाललाय त्यामुळे कुठं लक्षात राहतंय. ते काय म्हणतात, खरा तो पाचवा अंजनीच्या उदरी जरी जन्माला असला हनुमंतराया तरी तो आपला भाऊच आहे. कारण याच पिंडापासून सगळा प्रयत्न पिंड पसायचं करण्याकरता राजा दशरथाने केला आणि आयता जाऊन तिच्या हातामध्ये पडला. आता तिचं होती तपश्चर्या होती आमकस ते सगळं बाकीचं जाऊ दे, पण तो आपल्याच पिंडाचा असल्यामुळं तोही भाऊ आहे आणि त्याचंच नाव हनुमंत आहे असं लक्ष्मणाला रामराया हे कथा सांगतात. अंजनी उदरी भाग संपूर्ण यज्ञ पुरुष झाला जाण आपण तिसी विचारला त्याचा प्राण वायुनंदन या हेतू. वायुनंदन या हेतू अग्नी नारायण खरं संचार त्याच्यात केलाय आणि खरे बरं का रामाचं. एक हनुमंतराया रामायणात बाजूला काढला का त्या दिवशी शेवटची आरती घ्यायची घाली लोटांगून. काय राहिले रामायणात खाली हनुमंतराया बाजूला निघाल्यावर काहीच राहत नाही. म्हणून ते म्हणतात यज्ञ नारायणच खरा त्या रूपानं प्रगट झाला म्हणून तो वायुनंदन आहे हनुमंताला म्हणतात. अर्ध भाग्या जन्म प्राप्त सगळ्या भागाचा हनुमंत या लागी तो बळी अद्भुत तीही लोकात आतुर बळी. वा प्रभू रामचंद्र सांगतात तो अखंड पिंडाचा आहे आम्ही अर्ध पिंडाचे. चौघबी भाऊ माझ्या सहित रामराया सुद्धा मी सुद्धा अर्ध पिंडाचाच आहे. म्हणून आमच्यापेक्षा बलवतम सगळ्यात बलवान म्हणलं या त्रिभुवनात आपल्यात सोडरे म्हणला त्रिभुवनात हनुमंतासारखं बळ अजून तर कुणाला प्राप्त झालेलं नाही असं रामराया लक्ष्मण. एका पिंडाचा पाचवा का सौमित्र तुझा सावा ठाऊ का पुढे भेटेल पाचवा सका हनुमंत देखा सहका. बरं हे सांगायचं तरी कारण काय लक्ष्मणा तुला बी माहिती असावा आपला एक भाऊ बेपत्ते आहे आपल्या बसणं म्हणून आणि ते कालांतरानं आपल्याला भेटणार आहे. रामाला काय कळत नव्हतं ते तरी काय ज्ञान होते सगळं आता त्यांच्याच सत्तेनं सगळं होतंय. आणि मग त्या बी वेळेस तू असाच करशील ना. ती बी परीक्षा बघूनच आपला भाव आपल्यामध्ये येणार आहे ना. हनुमंताने बी परीक्षा बघितली ना. झाडं काय उपटून टाकली पर्वत काय टाकलं तेव्हा बाबाने हे बाण मारला असता तर तिथे बी पिढा झाले. म्हणून त्याला अगोदरच सांगितलं तू असलायस तुला ठाऊक असावं आपला एक भाऊ आहे आणि तो पुढे भेटणार आहे याच्याकरता सांगितलं. पिंड भागाचे गुह्य ज्ञान ते मी झाले रघुनंदन वेदशास्त्रात कपूर्ण न्याय कथन सांगितले. बरं तुला का सांगितलं मी जर नाही सांगितलं तर हे तुला पुढेच सांगणार नाही. का बरं वेदाला माहित नाही आणि शास्त्राला तर मुळीच नाही. शास्त्र अलीकडलं आलं वेद पलीकडला आला त्या दोघालाही माहित नाही. कशाचं ज्ञान माहित नाही पिंड ज्ञानाचं. या पिंडाचं नाही बोलत रामराय आता हे पिंड तयार केलेली या पिंड ज्ञानाचं कुणाला ज्ञान आहे. अरे नका बोटा सहित तोच घडवतोय. गरिबी केली रचना माहित नव्हते जननी जनका. तुकोबराय म्हणतात ना देवा अरे तुझा नवल केवढे केवढे नकळे काढू तुझं नवलच कळत नाही. कसं तू कुठं काय कुणाला तयार करशील आणि कुठं जगवशील याचं काही सांगता येत नाही. हे पिंड ज्ञानाचं शास्त्रालाही गुह्य माहित नाही आणि वेदालाही माहित नाही. म्हणून करता मी तुला सांगितलं असं लक्ष्मणाला म्हणतात. ऐकोनी श्रीरामाचे वचन लक्ष्मण झाला विस्मयापन्न म्हणे आम्हा दोघाचा एक प्राण म्हणे आम्हा चौघांचा एक प्राण भरत शत्रुघ्न भिन्न नव्हे ती. आता विस्मयापन्न झाला म्हणजे काय म्हणतात की करून बोलून रिकामं व्हायचं आणि चुकलं लाथ हाणाशील पुन्हा पाय अरे लाथच हाणू नको ना. रामाचं म्हणणं काय आपले म्हणतो ना सॉरी सॉरी काय झक मारी म्हणून आधीला आता हाणतो पुन्हा पाया पडतो. तसं तू अगोदर विचार करत नाही या कर्म करून जातो आणि आता म्हणतो चौकाचा आम्ही एकच भिन्न आहे आम्ही चौघे एकच आहे. आता कळलं कवा ज्यावेळेस रामाने हे गुह्य ज्ञान विचारिता पण लक्ष्मण झाला जयमान युद्ध क्रोध अति दारुण हे मूर्खपण हे माझे. कमीत कमी माणूस चुकतो बरं का. माणूस चुकीचा पुतळा आहे
पण चुकल्यानंतर चूक कबूल जो होतो ना तो माणूस सिद्धीपर्यंत जातो, शेवटापर्यंत पोचतो. आपल्या अवलादी असे आहेत माता महाराज, चुकच कबूल करायला नाही, माझंच बरोबर, काहीच बरोबर नाही ना. तू जरा तपासून बघ ना. लक्ष्मणाला कळालं की मी माझा जो राग आहे, माझं जे क्रम आहे, मी जे केलेले कृत्य हे अगदी चुकीचं आहे आणि ही चूक मोठ्या समोर कबूल व्हावी. तिला जय मान उतरून या धनुष्याचा गुण स्तुती अवघे आनंदे नाचती श्री रघुपती कृपाळू. खराच राम कृपाळू आहे. आनंद झाला, आमच्यावर आलेली विपत्ती टाळली, आमच्यावरचं संकट टाळलं म्हणून सगळे आनंदानं नाचू लागलेले. भरत भेट आला वना बरोबर हर्षेच तेची मना देखोन या निज सेनातिशी चौगुणाल्लाद. सीतेला आनंद झाला, या दोघाला तर झालाच असेल की आता भाऊ म्हणल्यावर, पण या सीतेला इतका आनंद झाला चौगुणा, म्हणजे जो आनंद अगोदर होता त्याच्या 4 पट आनंद सीतेला झाला. का? भरत सैन्यासह आपल्याला भेटायला आलाय, म्हणजे सीतेच्या मनात कुठंतरी होतं की माघारी नेऊन आपण राणी आपला नवरा राजा होतोय, असा हा हे चौगुणे आनंद होता. दुसरं काय होतं तिचं? येथे भेटोनिया भरत श्रीरामान येईल अयोध्येत स्वराज्य पावेल रघुनाथ हा भावार्थ सीतेचा. मी मगाच्याच सांगितलं का नाही, काय आनंद कशामुळे चौगुणे झाला की श्रीरामा भेटोनी भरत रामा नेहिल अयोध्येत, आणि मग राज्यपत्याला मिळा. ती राजा झाल्यावर ही का भिकारी राहणार आहे का? ही राणीच होणार होती ना, म्हणून आनंद तिला चौगुणे झाला होता. आलाय कोणी रघुनाथ सैन्य राहवोनी समस्त रथ सांडोनिया भरत पायी धावत अनवानी. फक्त प्रभू रामचंद्र समोरून आल्यानंतर ते पर्वत नाही चढू दिला. हाच पर्वत आहे बघा. बरे किती योजना आज या कालाराव पटळ सर चित्रकूट आज जे आपण जाऊन आलो ना, याच चित्रकूट पर्वतावर प्रभू रामचंद्र होते आणि भरत तिकडून अयोध्येकडून आला होता. सगळा डोंगर उतरून प्रभू रामचंद्र खाली आले, त्यांना वरी नाही येऊ दिलं, आणि ते आलेले दिसल्याबरोबर भरतानं रथाचा त्याग केला. कारण देवाकडे जात असताना देवापेक्षा उंच आसनावर बसून जाऊ नये. देवाकडे आसन होतं का? तो पायी चालत आलेला होता. भरतानं उडी टाकली, आणवणी पायानं रामाकडे भेटण्याकरता चालू लागलेला आहे. धना लागी जेवी कृपाने दुकाळया लागी निष्ठाने देखावया श्रीराम दर्शन तैसे मन भरताचे. हा, एखाद्या दारिद्र्याला धनाचं गटुडं मिळावं किंवा एखाद्या भुकेलेल्या माणसाला षड्रस अन्नाचं जेवण मिळावं, जेवढा आनंद होतो का त्याच्यापेक्षा लाखो पट आनंद भरताला झाला फक्त रामाला भेटण्याकरता. चकोरा जैसे चंद्र किरण जीवन लागी जैसा मीन देखावया रघुनंदन तैसे मन भरताचे. चकोर चंद्रा करता उतावीळ होतो आणि मासा पाण्याकरता जसा उतावीळ होतो तसा रामा करता भरत झाला. चुकलियानी जबाळ मातेची भेटीची कळवळ श्रीराम भेटावया तात्काळ तैसी तळमळ भरताची. यात्रेमध्ये आपलं लहानसं बाळ चुकावं आणि ते बाळ हुडकण्याकरता आईच्या अंतकरणामध्ये जेवढी तळमळ असते का तेवढीच तळमळ भरताच्या अंतकरणामध्ये रामाला भेटण्याकरता होते. काळे आली या भरता आला दे बेटे पतिव्रता तैसे भेटावया रघुनाथा उल्हास चित्ता भरताच्या. एखाद्या पतिव्रतेचा पती कुठंतरी गावाला गेला आणि बऱ्याच दिवसानं माघारी यावं, त्याला भेटण्याकरता जशी ती उतावीळ होते तसा भरत रामा वन रावणातीच ने गट करोनी गाली भरणे
तैशीच निज प्रेमे संपूर्णे भेटे धावोन श्रीरामा. खरंच ग्रंथ करते कुठनं शोधून काढतात तर माकडा आवडती चणे. चणे गाटकोणे भरती भरणे भरणे इकडे इकडे भरतात खालचा पुन्हा निवांत चाऊ म्हणतात पण ते भरून घेतात खालचं. तितक्या आवडीनं भरत रामाला भेटण्याकरता आले. देखोनी स्वलीवती केळे वा. वानर उडी घाली तात्काळे तैसा आनंद कलोळे सप्रेम आला भर. 9 दृष्टांत दिले कसा भरत रामाला भेटण्याकरता होता वेळ झाला. सोललेली केळं बघून वानर जशी उडी घालतात ना तसा भरत रामाकडे उडी घालतोय. जीवा सवे जायसा प्राण तैसा भरता सवे शत्रुघ्न भेटावया श्री रघुनंदन उदित मन दोघांचे. आता नुसतं भरतालाच रामाबद्दल प्रेम होता असं नाही. जीवा सवे जैसा प्राण म्हणजे जेवढी संगोपन याला लागली का भरताला विकल्प जेवढे लागले तेवढेच शत्रुघ्नाला तितकीच आतुरता आणि त्या आतुरतेने भेटायला आला. साखरे सेवे जेवी गोडपण सुमना सवे सुवास संपूर्ण तैसा भरता सवे शत्रुघ्न रघुनंदन पाहावा. कारण काही माणसाच्या मनामध्ये श्रोत्याच्या संकोच एवढे भरत इतका आतुर झाला लक्ष शत्रुघ्नाने काहीच केलं नाही असं वाटू नये म्हणून साखरे संग गोडीन फुला संग सुगंध जसा अखंड असतो अभेद असतो तितकीच आतुरता शत्रुघ्नाच्या ठिकाणी होती. उदका सवे जैसे शीतपण चंद्र सवे प्रभा पूर्ण त्यावी भरता सवे शत्रुघ्न रघुनंदन पाहावा. पाण्यासंग पातळपणा चंद्रासंग सग प्रभा हे जसं अलग होत नाही तसं भरता इतकंच प्रेम शत्रुघ्नाचं सुद्धा रामावर होतं. श्रीराम सौमित्र आणि सीता भरत झाला से देखता उल्हासन सांडे निज चित्त प्रेमावसनावरे. जातिगाला पाहिलं कुणाला लक्ष्मणाने जरी युद्ध केला करण्याकरता तयार झालता का तरी भरताच्या अंतःकरणात एवढा सुद्धा विकल्प ते आला नाही बरं का. तितकाच आनंद झाला. या तिघाला भेटण्याकरता जी आनंदाची उर्मी आली का ती उर्मी शब्दात सांगता येत नाही. न माये ब्रह्मांड समय ते कुठं ते सांगण्यात अनिर्वाच्य शब्दानं सांगावं लागेल तर ते सांगता येईल एवढा आनंद झाला. गावनी धरिले दूढ चरण सवेची घातले लोटांगण वा. अश्रुधारा स्रवती नयन प्रेमे शत्रुघ्न लागला पायी. गेल्याबरोबर लोटांगण घातलं काठी जशी पडावी का साष्टांग म्हणजे 8 अंग टेकावी लागतात त्याला साष्टांग म्हणतात. तसं लोटांगण घातलं तितक्याच आविर्भावानं शत्रुघ्नानं बरं का त्याच्यात काही संकोच बाळगायचं नाही. शत्रुघ्न मागून पडला ना असा हात ते जेवढा भरताला होता रामाबद्दलचा आदर त्याच्याही पेक्षा लाखो पटीनं शत्रुघ्नाला होता म्हणायला काही हरकत नाही. असं केलं. त्या दोघांचे गळती नयन श्रीरामाचे स्रवती लोचने तिघा पडिले आलिंगन त्रिवेणी पूर्ण हो सरली. देवा करता आपण रडली यात नवल नाही. रामायणामधून खूप शिकण्यासारखं कोटाळे सर पण नाही ते आवडत आपल्याला. देव आपल्या करता रडावं त्याला भक्त म्हणतात. देवाने आपल्या करता रडावं. नवऱ्याकरता कोणती बाई रडेल पण बायको करता नवऱ्यांना रडावं खरं तिचं सौभाग्य पण त्या दिवशी ठरलं. तसं ह्या तिघाचं नेत्र स्त्रवू लागले. गंगा यमुना सरस्वती त्रिवेणी संगमच एक झाला. कोण भरत शत्रुघ्न आणि रामराया तिघाचे डोळे पाजरू लागलेले आहेत. राम पूर्ण स्वय गंगा जीवन भरत यमुना ती पावन सरस्वती तो शत्रुघ्न त्रिवेणी पूर्ण होऊ सरली. त्रिवेणी संगमच झाला. प्रत्यक्ष गंगा म्हणजे प्रभू रामचंद्र आहे. सरस्वती म्हणजे भरत आहे आणि यमुना म्हणजेच शत्रुघ्न आहे. या तिन्हीचा संगमच ओघ तिथं झाला आणि सगळ्याला टक पडली. हे कसे भेटतात संगमी दिसे त्रिवेणी रूप पुढे गंगोदक निष्पाप भरत शत्रुघ्न निर्विकल्प श्रीराम रूप देवी झाले. हे कशावरून ओळखलं? गंगोदक दिसे निष्पाप
हे रूप तिन्हीचं एक झालं, पण त्यांच्या डोळ्यातून वाहणारं पाणी हे पाप रूप आहे का स्वार्थी का विकल्प रूप आहे हे पाण्यावरून कळतं. मी मगाच म्हणलो का ना, चेहरा वाचन कळतं. प्रभू रामचंद्राला हे निष्पाप लोचन स्रवतात. निष्पाप म्हणजे एवढा सुद्धा अभिलाष यांच्या अंतकरणाच्या ठिकाणी राज्याचा नाही, वैभवाचा नाही, भोगाचाही नाही, फक्त राम हवाय. रामासाठीच त्यांचे डोळे स्रवतात हे रामाने ओळखल्या गेलं. लवण जळा झाली भेटी तैसी खेवा पडे मिठी विरोनी ते येरांच्या पोटी ऐक्य संतुष्टी सुखरूप. किती ऐक्य झालं ते गाचं. त्यावेळेस त्यांना जसं मीठ पाण्यामध्ये टाकल्यानंतर पुन्हा बाजूला निघत नाही, ते तद्रूप होतं. तद्रूप म्हणजे पाणीरूपच होतं. तसे हे तिघ तीन रूपानं राहिलीच नाहीत. अंतर्भाग जर विचार केला ना तर तिघ एकच होऊन बसले असा आनंद झालेला आहे. अग्नि कर्पूरा लिंगन परम प्रेमे ते दीप्यमान सवेची दोन्ही हरपोन होती गमन निर्विकारी. सुंदर दृष्टांत दिला. कर्पूर अग्नी आलिंगन. आता याचा दृष्टांत का दिला सांगतो, त्याचं कारण कापराला अग्नी लावल्यानंतर कापूर स्वतः जळतो आणि अग्नी संपतो आणि खाली काय शिल्लक राहतो महाराज? काहीच राहत नाही. तसे राम आणि लक्ष्मण आपलं शत्रुघ्न आणि भरत हे तीन होते. इथं बी तीनच आहेत. अग्नी, कापूर आणि खाली राहणारी राख. काही बी जाळा तुम्ही, खाली काहीतरी त्याचं अस्तित्व शिल्लक राहतं. कापूर जाळल्यावर काय राहतं का? काहीच राहत नाही. अग्नी राहतो का? अग्नी राहत नाही. कापूर राहतो का? कापूर राहत. राख राख. हे तिन्ही एकच झाले. अदृश्य अदृश्य म्हणजे एक रूप होऊन गेले, म्हणून तो दृष्टांत दिला गेला. तैसे भरत आणि शत्रुघ्न श्रीरामा देता लिंगन दोघांना ठवे दोन्ही पण झाले परिपूर्ण श्रीरामे. दोघा नाठवे दोघे पड. मी अमुक आहे, मी भक्ती करतो. ज्ञानोबराने हेच वर्णन केले. भक्तीचं अग्रगम्य टोक म्हणजे काय? मी माझी आठवड विसरले जयाचे अंतकरण तोच एक संन्यासी पार्था जाण निरंतर. त्यालाच ब्रह्मरूपता येते. कुणाला? मी माझेपणाला विसरावं लागतं. देहभाव ओस पडावा लागतो. देह म्हणजे क्या बात आहे, त्याचं अस्तित्व नष्ट व्हावं लागतं. भक्ती आम्ही केली सांडोळी उद्वेग. तुकोबऱ्या सुद्धा हेच बोलतात. ही अशी भक्ती केली तर देवरूप होतो बरं का, नाहीतर अस्तित्व शिल्लक ठेवून देवरूपता होत नाही. चला. अग्निशी काष्टे खेव देती ती अग्निरूप स्वये होती. भरत शत्रुघ्नाची तैसी स्थिती स्वये होती श्रीराम. लाकडं अग्नीला आलिंगन द्यायला गेले की ते अग्निरूपच होतात. तसं भरत आणि शत्रुघ्न रामाला आलिंगन द्यायला गेले, राम रूपच झाले. त्यांचे देखोनी आलिंगन सीतानी लक्ष्मण ऐक्य पडिले आलिंगन भिन्नपण दिसेना. त्यांचं पडू द्या. आता तिथं बघणारी दुसरी दोघ जण होती. कोण? एक लक्ष्मण होता आणि एक सीता होती. त्यांना राम बी दिसताना, भरत बी दिसताना, शत्रुघ्न बी वेगळा दिसला. ऐक्य पडली, ही एकच झाली. त्यांना विस्मय वाटलाय. कोणाला? सीतेला, लक्ष्मणाला. हे वेगळे वेगळे राहिलेच नाहीत, हे एक रूपतेला आले. कारण पाहणाराची दृष्टी बी तशी होती बरं का, म्हणून त्याला तसे दिसले. भरत आणि शत्रुघ्न तीही वंदिता लक्ष्मण ऐक्य पडिले आलिंगन भिन्नपण दिसेना. बरं, रामातच विलिंदा जास्त नाही, कारण अपपर भाव त्यांच्या ठिकाणी नव्हता. ज्याच्याशी आलिंगन देते त्याच्याशी एकरूप होत होते. ते ज्याच्यात काय त्याला तद्रूपता म्हणतात. तद्रूप ज्याच्याकडे गेले त्या रूपालाच मिळत होते. लक्ष्मणाला आलिंगन देताना बी तीच अवस्था झाली. एक पिंडे जन्मले सृष्टी त्यांची खेवा पडली मिटी विसरोनिया दुःख कोटी सुख संतुष्टी श्रीरामे. एकपणे जन्मले सृष्टी. एकाच पिंडाचे होते. सृष्टीमध्ये जन्माला आले आणि एकपणाला मिठी पडली. पाण्यापासूनच मीठ वेगळं झालं, पुन्हा पाण्यामध्ये गेलं, एक रूपच झालं. तसं झालं म्हणले. जवळी आसता रघुकुळ टिळक पूर्वी हेळना स्वाभाविक
योग संगमाचे सुख द्वंद्व दुःख विसरले. वियोग संगमाचे दुःख यातून एक शिकायचं बरं का. सतत सतत परिचयात हा माणूस असला का त्याची आवड नाही. सतत मनात अनादरो भवंती असं शास्त्र सांगतं. सतत सतत तुम्ही माझ्याकडून असला का तुमचा एका दिवस माझ्याकडून अनादर होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. पण त्याचा वियोग पडावा लागतो. ऐका बरं का शब्द वापरला, वियोगात अतिसुख. वियोग काही दिवस अंतर पडावा आपल्यात आणि मग दोघांच्या अंतकरणाला भेटण्याची हुरहुर लागावी आणि ते हुरहुरीनंतर बऱ्याच दिवसांनी भेट पडावी. मग मात्र प्रेम दुनवटोणी रोसे प्रेम दुनवटे पर्यंताचेणी. म्हणजे जेवढं पहिलं प्रेम होतं का त्याच्यापेक्षा लाखो पटीनं प्रेम निर्माण होतं. कधी वियोग झाल्यानंतर अंतर, यांचा अंतर पडून पुन्हा मिलाप झालता. कारण हे मातुल ग्रहाला गेले होते ना हा बाबा वनवासाला आलता. बऱ्याच दिवसाचा अंतर पडला आणि पुन्हा भेटले होते. हा नित्य निकट असता जाण ऐका स्वभावे उपजे हेळन. आलं का तिथंच? हेळनासवे दोष गुण सहजे संपूर्ण देखती. ते अनागत तोंडाला आलं. मी मगाशी ओवी सांगून गेलो. सतत सतत माणूस डोळ्यासमोर असला, आपल्या परिचयात असला, आपल्या सहवासात असला की त्याचा आपल्याकडून अनादर होतो. एक खेळणं म्हणजेच अनादर होतो, खेळणा होते आणि त्याचे अवगुण आपल्या दृष्टीला दिसायला लागतात. माणूस म्हणलं की सगळ्या गुणांनी युक्त नसतो हे शास्त्र सुद्धा सांगतंय. सगळ्या आणि एक सद्गुण असला की सगळ्या अवगुणाला झाकून कंठी ते देवमन असला का 72 खोडी घोड्याच्या झाकून जातात का. एक देवमन कंठामध्ये घ्यायला काय हरकत नाही. 72 खोडी. तसा माणसामध्ये एक सद्गुण असतो आणि बाकीचे अवगुण असतात. पण परिचयात माणूस आला की ते अवगुण त्याच्या दृष्टीला दिसायला लागतात. मग संतान तुकोबराचे गाभक आहे बघा, संतांचा अंतो संग नको मज देवा, एखादा गुणदोष येईल अंगा. त्याच्याकडे गुण येऊ द्या पण दोष येण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. म्हणून इथं सुद्धा तोच शब्द वापरला, अतिपरिचयात आवज्ञा सतत गमनात अनादरो भवंती. चंदना सभोवते समस्त आरी बोरी चंदन होत. त्यासी द्विज देव माता वंदित घेती श्रीमंत बहुमोले. चंदनाच्या झाडाचं त्या ग्रंथात ह्याच्यात सक्तीत बी दृष्टांत दिला आणि इथं बी दिलाय. चंदनाच्या अवतीभोवती असलेले हेकडी टाकळी बोरी बाबळी सगळ्या चंदनमय होतात. नुसतं होतात नाही, श्रीमंत वंदिती माथा. श्रीमंत राजा लोक चंदनाचं ते तेल म्हणून नाही का आपण घेतो आणि साध्या अंगाला लावून घेतो. देव माथा चिरचिती, देव कपाळाला चंदन म्हणून लावतो. पुन्हा बुरी बाबळीच्या झाडाची खोडं उघडून का ते चंदनमय होतात म्हणून. एवढा चंदन्याती प्रेमा दीपोदीपी आगाध महिमा. त्यांसी भिल्लांगनाती आदमा आणि त्या धर्म कोळसा करोनी. हे कशामुळे द्रष्टात दिला. एवढा चंदन उच्चतम दर्जेचा असणारा सुद्धा भिल्लाच्या बाया रानात राहतात आणि ती चंदनाची त्या 52 चंदनाची लाकडं तोडून आणतात. मग एवढा तुकडा जर लाखो रुपयाला विकत असेल तर काय कष्ट घालून फिरायची बोंबलत गरज आहे का. पण ज्ञानच नाही ना. अतिपरिचय हे कशामुळे दृष्टांत दिलाय. त्या चंदनाचा रोजच परिचय कुणाला, त्या भिल्लाच्या बायाला. म्हणून ते चंदन बुडातनं कापून आणतात आणि त्याचं कोळस करून विकतात. यांच्या गाव बापाने श्रीमंत होईल काही कोळस करून विकल्यावर. आणि हे का दृष्टांत दिला. तसा चंदनासारखा जरी भगवान परमात्मा असला आणि परिचय झाला की त्याची अवज्ञा झाल्याशिवाय राहत नाही हे सांगायचंय. तो मुख्य चंदन मलयाद्री ते भिल्लांच्या धमानारी. त्यासी जाळोनी अग्नी माझारी रांधी त्यावरी कांजी भाजी. आधम नारी त्या भिल्लाच्या राहणाऱ्या बाया आधम म्हणजे मूर्ख तसल्या मलयागर चंदनाला आणतात, चुलीत घालतात आणि त्याच्यावर भाज्या भाज्या रालतात. काय भाज्या करायला ते काय लय बटाटी वांगी नेतात काय कालवणाला. काय बी झाडापालाचं आणायचं त्याच्यावर वर ठेवायचं आणि शिजवायचं. फलसं सुद्धा ते सांगितलं नाही म्हणून सोडा, पण ते सुद्धा शिजवतात त्याच्यावर. त्यांना त्याचं किंमत कळत नाही. निकटवासे उबग आला सुवास हेळ सोनी सांडीला. विषय साधावया पुला
चंदन जाळीला विषयार्थी. निकटवासे उबग आला. काय ओव्यात एक एक निकटवास म्हणजे सतत सतत जर तुमचा माझा परिचय झाला की त्याचा उबग येतो. उबग म्हणजे त्याची नकोस वीट येतो. आपल्या मराठी भाषेमध्ये त्या गोष्टीचा वीट, त्या माणसाचा वीट येतो, त्या वस्तूचा वीट येतो. आणि तसंच झालं. मलयागरासारखा चंदन मिळाला का लाखो रुपये तुम्हाला मिळणार आहेत त्याचे, आणि तुम्ही जाळून त्याचे कोळसे करून विकताना तर त्याच्यावर काळजी भांजी शिकवता. आपल्या विषय स्वार्थासाठीच ना. विषयाचा पोळी पाडू यालाच म्हणतात. गोड परमार्थ लागे कडून, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. हे विषयानं आंधळ झालेलं जग असं वागत. चंदनाचा गुण कैसा जाळीत्याही दे सुवासा. तो नये भिल्लीच्या मानसा त्याचे निकाष्टी शिजवी कांजी. चंदनाचा तिसरा एक गुण सांगितला. हे आज ऐकाय मिळालं, मी अजून ऐकलं नव्हता. जाळणाऱ्याला सुद्धा त्याचा निघणारा जो धूर आहे का, त्या धुरामधून सुगंध देतोय. जळताना स्वतः जळतो पण सुगंध देऊन जातो. मग एवढं सुगंधित लाकूड आपण जाळतोय, त्या वासावर तरी त्यांना आलाय का निवळकावं की. बिल्लीनेच्या बाया अजिबात ओळखीत नाही, त्याच्यावर कांजी भांजी शिजवितात, ते अजिबात त्याचा विचारच करीत नाही. तसं तैसे साधू पायी एक आहे ती, तैसे साधू पासी एक आहे ती. गुण देखिला तो हेळसी ती, मग आपुले विषय स्वार्थी. जाळूचे धावती वर्म स्पर्शे. तसं साधूच्या संगतीमध्ये जरी जीव आपला गेला तरी आपण विषयासक्त अंतकरणाने साधूच्या जवळ जातो. त्यांच्या गुणाची सुद्धा हेळणा आपल्याकडून होते. तुकोबरा म्हणते ते चुकीचं नाही. आणि आपलं कल्याण करायचं तर लांबच राहून जातो. आपल्या सोयीप्रमाणे आपण त्यांचा वापर करून घेतो आणि आपल्याकडून त्यांचा अनादर घडतो. अहोरात्री असो निसंगती, ते साधूचा दोष न देखती. ते धन्य त्रिजगती, त्या ते वंदिती शिवशक्र. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चिदती असं ज्ञानोबराय म्हणतात बरं का. साधूच्या संगतीत अहोरात्र राहतात पण साधूचे गुणदोष अजिबात बघत नाहीत. साधू हेच आमचं परमदैवत आहे असं म्हणून जातात. ते धन्य त्रिजगती. त्या ज्ञानोबाराने यांच्याबद्दल ओवी टाकली बघा ज्ञानेश्वरीमध्ये. आस्थेची या महापुरी रिगताती कोटीवरी परी प्राप्तीच्या पहिलं तरी विपाईला पावे. सगळेजणच भगवंताच्या प्राप्ती करता आपण उड्या घालतोय. एकादशी धरतोय, व्रत करतोय, अयोध्या काशी करतोय, सगळं करतोय. पण याच्या पलीकड भगवंतापर्यंत कोटी माझी उपायला पावे. एखादा जातो कसा, ज्याचं गुणदोष जो पाहत नाही तोच फक्त भगवंतापर्यंत पोचतो. साधू संगती आहारनिश आसोनी न देखती गुण दोष. त्यापासी अवतार पुरुष घ्यावा या उपदेश सोये. साधूच्या संगतीमध्ये रात्रंदिवस राहून सुद्धा त्याचे गुणदोष जो पाहत नाही त्याच्याकडून मिळणारा बोध आपले आत्मकल्याण करणार आहे असा म्हणून जो त्यांच्या संगतीमध्ये राहतो त्याच्या दर्शनाला महापुरुष सुद्धा येतात. दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुष हा. अवतार मूर्ती श्री वामन, त्यासी कश्यप उपदेशी ज्ञान. आगाध साधूंचे महिमान, पूज्य सज्जन तिही लोकी. कश्यपाने वामनाला ज्ञान शिकवा. वामन हा 6वा अवतार आहे भगवंताचा, त्याला कश्यपाने ज्ञान शिकवावं का. एवढं का सांगतात बरं का, साधूचं ज्ञानच इतकं आगाध आहे की त्याच्या ज्ञानाला जगामध्ये दुसरी जोडच नाही. भगवंत कमी पडतात. देव सारावे परते साधू संत पुजावे आरते एवढ्या करतात. आगाध ज्ञान त्यांच्या ठिकाणी असतं. याची रामायणात वसिष्ठापासी श्री रघुनाथ. विनीतता उपदेश घेत, साधू संत अति पूजा. याच रामायणात दुसरी काला दृष्टांत दिलं. नाथ राहायला इथंच आणून टेकवलं. वशिष्ठाकडं राहून विनम्र भावानं प्रभू रामचंद्रानं उपदेश घेतला. रामाला कळत नव्हतं का ज्ञान कुणापासून आलं. ते ज्ञान म्हणजे त्याच्याच, मग त्याला जाणण्याकरता ते ज्ञान गुरुमुखातून काय ऐकावं लागलं. त्याच्याशिवाय त्याला उज्ज्वलता मिळत नाही. आणि गुरुमुखातून आलेल्या ज्ञानाशिवाय शब्दाशिवाय त्याला मंत्रत्व सिद्ध होत नाही. इतके आगाध संत असतात. जावया गुण दोष हेळनासी, योग झाली या साधूसी.
त्याचा अनुताप दोष निरसी पुढे भेटी पासी स्वानंद. वा, काय औषध सुंदर सांगितलं. औषध आजच मिळालं बरं का. जावया गुणदोषासी, जे गुणदोष आपण पाहिले त्याचे जे दोषाला आपण पात्र झालो का, ते जाण्याकरता एकच घडावं लागतं. त्यांच्यातून आपल्यात वियोग घडावं. वियोग म्हणजे कळालं का, अंतर पडावं. बऱ्याच दिवस त्यांची ना आपली भेट होऊ नये आणि मग त्याचा अनुताप अंतकरणामध्ये निर्माण होतो, पश्चाताप निर्माण होतो. पश्चातापेण शुद्धता, त्या झालेल्या दोषाची शुद्धता होते आणि मग मात्र पूर्ण त्या ब्रह्माचा अधिकारी होण्यास तो पात्र होतो. राम तेजवनी मातुळी भरत वियोगानुतापे तो सुस्नात पुढती भेटताची रघुनाथ सद्य सुख प्राप्त भरतासे. इतक्या विवेकानाथानं खर्च केल्या, हाच वियोग भरताला झालता. काय झालं, रामराया तिथं असतानाच भरत आणि शत्रुघ्न मातुल ग्रही गेलती. मातुल ग्रही म्हणजे आपण बी लहानपण नाही का मामाच्या घरी बऱ्याच दिवस राहायचो, आता तसे ते बी राहण्याकरता गेले आणि राहण्याकरता गेल्यामुळं रामाचा आणि भरताचा वियोग झाला. कधी कधी रामाला भेटेल असं अगोदरच वाटत होतं आणि त्याच्यात काय झालं, पुन्हा इथं आल्यानंतरचा आगावच उद्योग झाला. अगोदरच बोंबलाची हौस, त्यात आला फाल्गुन मास, पुन्हा याला राजाहून आईनं काढून दिलंय, तो अगोदरचाच वियोग, पुन्हा हे दुःख. याच्यामुळे इतकं अंतकरण त्याचं असं म्हणजे रामाबद्दल इतकं वितळल्या गेलं, इतकं शुद्ध झालं. काही मी भेटेल, काही हे बिरडे फुटेल, काही भेटेल माझा स्वामी युगावनी वडील निमिष माडी. एक निमिष जरी गेलं तरी एक युग गेल्याचं दुःख भरताला होत होतं. इतकी आतुरता, आणि त्या आतुरतेने भरत भेटला होता. योगाचा जो संयोग पाप भंगे होय सुख भोग भरत सुखी झाला सांग निवाले सर्वांग शत्रुघ्नाचे. वियोगाचा जो संयोग, पडलेल्या वियोगाचं अंतर एकाएकी मिळलं, संयोग झाला म्हणजे मिळालं. मिळाल्यामुळं एवढं सुख झालं, किती सुख शब्दामध्ये सांगता येतं. निवाले अंतर, अंतकरण जिथं निवतं ना, ते सुखाचं परमोच्चतम असं टोक असतं आणि ते टोक भरताच्या अंतकरणामध्ये झालं, ते शत्रुघ्नाला झाल्या गेलं. श्रीराम भरत आणि शत्रुघ्न ऐक्य पडिले आलिंगन खेवा माझी सुख संपन्न स्वानंद घन श्रीराम. या चौघाचं आलिंगन पडलं, भरत, शत्रुघ्न आणि राम लक्ष्मण. आणि त्या आलिंगनामध्ये जो आनंद झाला का, जे खेळ पडलं, जे आलिंगन दिलं, त्यामध्ये प्रभू रामचंद्र सगळ्यात जास्त सुखी झाले. दीप्ती अनेक दीप लावी सकळ दीपी एकच दीपी भरत शत्रुघ्न ऐशारी अभिन्न स्थिती भिन्न झाले. काय सुंदर दृष्टांत सुस्तात ग्रंथकर त्याला. एका खोलीमध्ये 5 दिवे लावले. अगोदर कोणता दिवा लावला आणि त्या दिव्याने बाकीचे दिवे लावले आणि बाहेरून येणारा विचारला याच्यातला थोरला कोणता आहे. लक्षात आलं माझं बोलणं खोटं आहे सर, माझी मराठी भाषा बरं का. म्हणजे अगोदर लावलेला ज्येष्ठ कोणता आहे. आता सगळ्याचे सारखेच प्रकाश, सगळ्याच्या सारख्याच ज्योती, सगळे तेजोमय, आगीला मागीला न म्हणतही अशी. कोणचा थोरला आणि कोणचा म्हणताच येत नाही ना. थोरल्याचं उजेड जास्त असताना धाकट्याचा बारीका मग म्हणता आला. इथं तसं काही झालं आणि तसंच या चौघाची भेट झाली. जे सुख झाले श्रीराम भेटी ते सुख बोलता नये गोष्टी एका जनादनी पडली मिठी सुख संतुष्टी श्रीरामा कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको. नात्रा शेवटच्या वहीमध्ये सांगतात या चौघाचं जे आलिंगन पडलं आणि जो आनंद झाला तो आनंद सांगता नये गोठी. गोठी म्हणजे शब्दाने सांगता येत नाही. का सांगता येत नाही बरं का. आनंदाची वस्तूच अशी बरं का. परा पश्यंता मध्यमा वैखरी वाचा खुंटल्या अवघ्याचारी मुख आस्वाद आनंदाची परी अनिर्वाच्य वाचे वदवितो. ज्ञानोबरायची भाषा बरं काही काय म्हणतात देव ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले
पाहते पण वेगळे सारून या. देव म्या बघितला पण दृष्टी बाजूला काढून बघितला. आता हे कसं शक्य आहे बाबा? हेही तसंच आहे. या 4 वाचेनं त्या आनंदाचं वर्णन करता येत नाही. आणि जिला वर्णन करता, जिला कळतो आनंद, तिला बोलता येत नाही. तिचं नाव आहे अनिर्वाच्य वाचा. त्याला मुखास्वाद आनंद म्हणतात. आणि तो आनंद झालाय म्हणून नाथरायने सांगितलं, हे वचन न सांगता एक गोष्टी म्हणजे शब्दानं सांगता येत नाही, अशी मिठी पडली. भरत श्रीराम अनुवाद संवादे ओसंडेल परमानंद. एका जनार्दनी निजबोध कथानुवाद सुख सेवे. नाथरायनं पुढची चाहूल लावून ठेवली. उद्याच्या अध्यायामध्ये म्हणजे पुढच्या अध्यायामध्ये भरताचा आणि रमरायाचा संवाद होणार आहे. मोठ्याचे संवाद असतात आणि तुमचे आमचे वाद असतात, हे कळतं ना. श्रीकृष्ण अर्जुन संवादे मोठ्याचे संवाद असतात, ते मोठे दोन्ही बी. त्यांच्या संवादामध्ये एवढा आनंद होईल, त्या आनंदाची परिसीमा सांगता येणार नाही, असं कोण म्हणतात? नाथराय आपल्याला सांगतात. असा सुंदर असं कथन पुढच्या अध्यायामध्ये आहे. स्वास्ति श्री भावार्थ रामायणे अयोध्याकांडी एकाकारतिकाया श्रीराम भरत शत्रुघ्न संयोगो नाम पंचदशाध्याय. गुणा कृष्ण.